अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आलेले आहेत। मात्र हे अहवाल अतिशय धक्कादायक आहेत असं यशोमती ठाकूर म्हणतात। अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशी खळबळजनक माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। शहरात दंगल सुरू झाल्यानंतर अगदी 10 मिनिटात 4000 ट्विट झाले हे आक्षेपार्ह असल्याचं या अहवालात म्हटलंय। अमरावतीमध्ये 12 आणि 13 तारखेला जे हिंसाचार घडला, या हिंसाचार जो होता हा पूर्वनियोजित कट असल्याचा सायबर क्राईमचा रिपोर्ट आलेला आणि तो रिपोर्ट जो आहे जिल्ह्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आणि राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हातात आलेला आहे। तर नेमका हा काय रिपोर्ट्स आहे आणि या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे आणि या दंगलीमागे नेमकं कोण आहे तुम्हाला वाटतं? हे सोशल मीडिया मॉनिटरिंग रिपोर्ट आहे आणि हा सायबर क्राईमवाल्यांनी ऑफिस ऑफ स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हा रिपोर्ट दिलेला आहे। याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते एकंदरीत असं सांगतायत की हा पूर्वनियोजित कट होता। महाराष्ट्र पेटवण्याची याच्यामध्ये साजिश मोठ्या प्रमाणात होती आणि हॅशटॅग व्हायलन्स इन अमरावती व्हायलन्स जो चालला तो 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये त्याच्यामध्ये 4000च्या वर ट्विट्स आपण बघतोय। तर हे सगळं पूर्वनियोजित होतं हे एकंदरीत लक्षात येत आहे। तर यामागे नेमके कोणत्या संघटना तुम्हाला वाटतं? हे माझं ठाम मत असं आहे, पोलीस त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट करत आहे आणि पोलीसचं फाइंडिंग्स जे आहे ते पोलीस सांगेलच। पण माझं मत असं आहे की ज्या लोकांना कट्टरपंथी पोलरायझेशनचा फायदा होतो त्याच लोकांनी हे घडवून आणलेलं आहे, अशांत केलेलं आहे। आमचं अमरावती जळलेलं आहे, आम्हाला त्याचं आम्हाला ते सगळं आता भोगायला लागणार आहे। गरीब माणसं जळलेत, गरीब माणसं मरतात, गरिबांचं नुकसान होतं आहे। ही अमरावतीची संस्कृती नाही आणि यांनी ज्यांनी कोणी हे घडवलेलं आहे त्याला अजिबात सोडलं जाणार नाही। तर या दंगलीत जे कारणीभूत आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी आपण करणार आहोत। कारवाई होते आहे आणि कारवाई होणारच। निश्चितच अमरावतीला जी दंगल घडली त्या दंगलीमागे पूर्वनियोजित कट होता असं धक्कादायक विधान आणि अतिशय संतापजनक विधान जे आहे ते जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री यांनी सायबर रिपोर्टच्या आधारे सांगितलेला आहे। निश्चितच हा प्रकार जो आहे तो जिल्ह्याच्या विकासाला आणि शांततेला कुठेतरी खीळ आणणार आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अमरावतीत भाजप नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना अटक करण्यात आली। अमरावतीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पोटेंसह 10 जणांना अटक झाली आहे। या 10 जणांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। प्रवीण पोटे यांना अटक झालेली आहे। प्रवीण पोटे यांच्यासोबत 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। भाजपचे नेते प्रवीण पोटे हे माजी पालकमंत्री राहिलेले आहेत। अमरावतीचे भाजपचे नेते आहेत आणि माजी पालकमंत्री आहेत। त्यांना हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे। हे काश्मीर नाही अमरावती। आज पोरांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात एक्झाम आहेत, काही लोकांना पेपर सोडवायचे आहे, काही लोकांना वेगवेगळे फॉर्म भरायचे आहे। आज या ठिकाणी इंटरनेट बंद करून ठेवलं। काश्मीरसारखी भूमिका या ठिकाणी तयार केलेली आहे, असं होता कामा नये। आज मी प्रामुख्याने या ठिकाणी एवढंच सांगेल की आज हिंदू ज्याप्रमाणे आपण पेटलेला पाहिला तो फक्त आम्ही हिंदूंनी फक्त काळी दाखवलेली आहे, अजून काळी मारलेली नाही आहे। जर काळी मारली तर तुम्हाला सांगतो हा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही। प्रामुख्याने मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सांगतो की तुम्ही हिंदूंना चिरडू नका। जर हिंदूंना तुम्ही चिरडलं तर आम्ही तुम्हाला एक सांगतो तुमचं आम्ही काही ठेवणार नाही। आज हिंदूंच्या घरात जर आपण गेलो तर त्यांच्या घरात साप मारायला काळीसुद्धा सापडत नाही। मालेगाव शहरातील रजा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला आणि कार्यालयाची झडती घेतली। या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना आक्षेपार्ह साहित्य आढळलं अशी माहिती समोर येते। पोलिसांकडून झाडाझडती करताना कार्यालयाचं छायाचित्रण केलं गेलंय। पोलिसांना मिळालेलं आक्षेपार्ह साहित्य आणि चित्रीकरण न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली। त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी रजा अकॅडमीनं मालेगाव बंदची हाक दिली होती। त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक तोडफोड करण्यात आली होती। पोलिसांनी याप्रकरणी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल केले गेले असून त्यात रजा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। आतापर्यंत पोलिसांनी 35 संशयितांना अटक केलेली आहे। पाच वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यावर पण दगडफेक करण्यात आली त्या माफकडून। यामध्ये आतापर्यंत आपण 42 लोकांना अटक केलेली आहे। त्याचबरोबर पोलिसांनी
जे CCTV फुटेज आहेत, त्याचबरोबर जे वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये जे रेकॉर्डिंग झाले होते, त्या आधारावर जे आरोपी आहेत ज्यांनी दगडफेक केलेली आहे, त्याचबरोबर प्रक्षोभक भाषणं करून त्या जमावाला ज्यांनी भडकवलेलं आहे, त्या लोकांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे. यामध्ये जे ऑर्गनायझर होते त्यांच्या विरोधात पण एक गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याच्यामध्ये प्राप्त जे पुरावे आहेत त्या आधारावर पोलीस पुढची कारवाई करत आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. एका मोठ्या बातमीसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.